हॅलो फ्रेंड, आपण मॅथमॅटिकल लॉजिक आणि इट्स ॲप्लिकेशन हे चॅप्टर स्टार्ट केलेले. या चॅप्टरमध्ये आपण प्रॉब्लेम डिपेंड ऑन ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट लेक्चर नंबर 7मध्ये शिकणार आहात. आपण काल या टॉपिकमध्ये ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट हा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आता आपण याच्या समोरचा एक प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. चला बघा. प्रॉब्लेम डिपेंड ऑन ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट. प्रश्न बघा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिकल फॉर्म, राईट इनपुट आउटपुट टेबल. आपल्यासमोर आपल्याला एक स्विचिंग सर्किट दिलेलं आहे. त्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि ते कन्वर्ट केल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. त्याचं इनपुट आउटपुट टेबल तयार करण्यासाठी काही आपण रूल्स तयार केलेले. जो सिम्बॉलिकल फॉर्म दिलेला असेल त्यावरून PQRSच्या किमती तयार करायच्या. त्या तयार केल्यानंतर सिम्बॉलिकल फॉर्म तयार करायचा. सिम्बॉलिकल फॉर्म तयार केल्यानंतर नंतर इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा. त्यामध्ये सुद्धा कंडिशन आहे, जर P आणि Q दोन स्टेटमेंट आलेले असतील, दोन स्विच आलेले असतील तर आपण 4 व्हॅल्यू घेणार. जर PQR त्या ठिकाणी 3 स्टेटमेंट किंवा 3 स्विच आलेले असतील तर त्या ठिकाणी आपण 8 व्हॅल्यू घेणार आहे. चला पहा, या एक्झाम्पलमध्ये S1 पॅरलल S2 सिरीज S3 पॅरलल S1 डॅश याचा आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म तयार करायचा. नंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करू. चला यामध्ये पहा, S1 S2 S3 3 स्विच आले म्हणजे 8 व्हॅल्यू येणार आहे. त्यामध्ये पहा, P इज इक्वल टू S1, Q इज इक्वल टू S2, R इज इक्वल टू S3, निगेशन P इज इक्वल टू S1 डॅश. हियर P, निगेशन P, Q, R हॅव देअर व्हिज्युअल मिनिंग. आता या ठिकाणी P, निगेशन P, Q हॅव देअर व्हिज्युअल मिनिंग म्हणजे या ठिकाणी जे तुमचे स्विच आहे ते तुमचे ऑन किंवा ऑफ असतील. आता सिम्बॉल फॉर द गिवन सर्किट, आपल्याला गिवन सर्किटचा सिम्बॉल तयार करायचा. या ठिकाणी पहा, पहिलं स्विच आणि दुसरं स्विच एकमेकाला पॅरलल आहे. यामध्ये S3 आणि निगेशन P हा सुद्धा पॅरलल आहे आणि हा सिरीजमध्ये, त्याच्यामुळे याचा सिम्बॉल कसा तयार होईल पहा, P पॅरलल Q समोर असल्यामुळे सिरीज R पॅरलल निगेशन P असा याचा पूर्ण सिम्बॉल त्या ठिकाणी डेव्हलप होईल. आता आपल्याला याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे. इनपुट आउटपुट टेबल आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जसे ट्रूथ टेबल काढले त्याच पद्धतीनं काढायचे. फक्त त्या ठिकाणी TF येत होतं. आता आपल्याला 1 0 1 0 असेल. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ. पहा, सिम्बॉलमध्ये आपण आता कन्सिडर करू P ऑर Q अँड R ऑर निगेशन P याची किंमत X कन्सिडर करू. तर सुरुवातीला आता याचा टेबल तयार करण्यासाठी बेसिक स्विच कोणकोणचे आहे पहा. पहिला P, निगेशन P, Q आणि R. आता समोर आपल्याला पूर्ण व्हॅल्यू जर काढायची असेल Xची तर आपल्याला पार्ट तयार करणं पडेल. सुरुवातीला आपण P पॅरलल Qची किंमत तयार करू. या ठिकाणी असेल P पॅरलल Q. नंतर आपण या ठिकाणी R पॅरलल निगेशन P याची किंमत काढू. R पॅरलल निगेशन P. आता आपलं जे फायनल आन्सर आहे त्या फायनल आन्सरमध्ये आपल्याला P पॅरलल Q अँड R पॅरलल निगेशन P घ्यायचं आहे. याला आपण कन्सिडर केलेलं आहे X. चला, या ठिकाणी याला कन्सिडर केलेलं आपण X. आता आपल्याला टेबल तयार करायचं आहे. टेबल तयार करण्यासाठी आपला जो 3 स्विच आले त्यामध्ये याच्या व्हॅल्यू 8 येणार. Pच्या 4 1 4 0. निगेशन P काय असेल, याचं अपोजिट असेल. 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. इथं काय येईल पहा, 0 0 0 0 1 1 1 1. Qच्या कोणत्या व्हॅल्यू असतील तुमच्या, 1 1 0 0 1 1 0 0. तसंच तुमचा R कसा असेल, 8 व्हॅल्यू 1 0 1 0 अल्टरनेट 1 0 1 0. आता इथं P पॅरलल Q आहे. P पॅरलल Q, पॅरललची कंडिशन काय होती, दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1, दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1. या ठिकाणी काय येईल पहा, 1, या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, इथं काय येईल 1, इथं 1, या ठिकाणी 1. आता इथं पहा दोन्ही 0 असल्यामुळे इथं 0 0 येणार. आता पुढचा आपल्याला कॉलम तयार करायचा आहे, R पॅरलल निगेशन P. पहा, एक R घ्या आणि दुसरा तुमचा निगेशन P घ्या. तीच कंडिशन पॅरललची,
दोन्ही झिरो असेल तर झिरो, नाही तर 1. पहा दोन्ही झिरो आहे का? नाही. दोन्ही झिरो आहे का? हो. दोन्ही झिरो नाही. दोन्ही झिरो आहेत. दोन्ही झिरो आहे का? नाही. दोन्ही झिरो नाही. दोन्ही झिरो नाही. दोन्ही झिरो नाही. म्हणजे याच्या व्हॅल्यू येईल 1 1 1 1. आता आपल्याला फायनल टेबल तयार करायचं आहे. फायनल टेबलला आपण कन्सिडर केलेलं एक्स, यामध्ये कोणकोणचे कॉलम येणार? पी पॅरलल क्यू येणार आहे आणि दुसरा तुमचा आर पॅरलल निगेशन पी. आणि याला जॉईन करताना कोणची सिरीज नेटवर्क या ठिकाणी वापरलेलं आहे? पहा इथं नेटवर्क वापरलेलं आहे, त्या ठिकाणी सिरीजचं. हा पूर्ण आणि ही पूर्ण डायग्राम याला सिरीजनं जॉईन केलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या दोघांच्या मधात कोणचं नेटवर्क कन्सिडर करायचं? आपल्याला सिरीज नेटवर्क. कोणचं सिरीज? पहा पी पॅरलल क्यू, पी पॅरलल क्यू सिरीज आर ऑर निगेशन पी. म्हणजे या दोघांच्या मधात तुमचं सिरीजचं नेटवर्क आहे. सिरीजची काय कंडिशन होती? दोन्ही 1 असतील तर 1, नाहीतर 0. या ठिकाणी दोन्ही 1 आहे, दोन्ही 1 नाही आहे, दोन्ही 1 आहे. या ठिकाणी इथं दोन्हीही 1 नाही आहे, इथं दोन्ही 1 आहे. या ठिकाणी दोन्ही 1 आहे, या ठिकाणी दोन्ही 1 नाहीत, या ठिकाणी दोन्ही 1 नाहीत, त्याच्यामुळे 0 येईल. चला डबल एकदा चेक करू. पहा इथे येईल 0 0 1 1 0 1 आणि 0. हा झाला त्याचा इनपुट आउटपुट टेबल. हा प्रॉब्लेम जर 3 मार्काचा असेल, सुरुवातीला या ठिकाणी स्विच तयार करा, नंतर सिम्बॉल तयार करा, नंतर इनपुट आउटपुट टेबल तयार करा. हे असं त्याचं फायनल आन्सर. यामध्ये आपण 3 स्विचचा विचार केलेला आहे. मॅक्झिमम जर आपल्याला इनपुट आउटपुट टेबल विचारलेलं असेल तर 3 स्विचपर्यंतच विचारतात. त्यामध्ये 4 आणि 5 स्विचचा इनपुट आउटपुट टेबल आपल्याला काढता येणार नाही. आता पहा 5th 6 नंबरचं होमवर्क तुम्हाला दिलेलं आहे. 7 नंबरचं एक्झाम्पल पहा, थोडं वेगळं असल्यामुळं आपल्याला चेक करायचं आहे. या डायग्राम ऑब्झर्व करा. हा S1 आहे, हा S1 डॅश आहे, S2 डॅश आहे, S1 आहे, S2 आहे. या ठिकाणी या बॅटरी लावलेली असेल, इथं तुमचा लाईट असेल. आता याचा आपल्याला सिम्बॉल तयार करण्यासाठी पहिले स्विच तयार करा. यामध्ये 2च स्विच आहे, P आणि Q आले. P S1 Q S2 निगेशन P S1 डॅश निगेशन Q S2 डॅश. P Q निगेशन P निगेशन Q हॅव देअर युज्युअल मिनिंग. ते ऑन असतील किंवा ऑफ असतील. चला याचा आपल्याला सिम्बॉल बनवायचा आहे. सुरुवातीला चेक करा, वेगवेगळ्या पार्टमध्ये चेक करू. हा पहिली डायग्राम, पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो हे एकमेकाला पॅरललमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीला काय येईल? पहा इथे येईल P, पॅरललमध्ये येईल निगेशन P. हा सिरीजमध्ये येतो, त्याच्यामुळे सिरीज निगेशन Q. डबल डायग्राम पॅरललमध्ये आहे, पॅरलल इथे येईल P सिरीज Q. पहा या ठिकाणी P पॅरलल निगेशन P सिरीज निगेशन Q पॅरलल P सिरीज Q. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वरची डायग्राम, मधातली आणि खालची, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असे 3 मजले आलेले. जर 3 आलेले असतील तर ते पॅरलल नेटवर्क असेल. एका समोरासमोर जर असतील ते सिरीज नेटवर्क असेल. तर आता आपल्याला या ठिकाणी या डायग्रामचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल करण्यासाठी या प्रॉब्लेमचा वेगळेपणा असा आहे, यामध्ये आपल्याला 3 टर्म ॲट अ टाईम इक्वेट करायचे. इथं पॅरलल आहे, इथेही पॅरलल आहे. सपोज दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू एक्स. आपण कन्सिडर केली याची व्हॅल्यू एक्स असेल. मग याला लागणारं रॉ मटेरियल कोणचं आहे? पहा सुरुवातीला पहिला स्विच आला P, नंतर आला Q. या ठिकाणी कोण आहे? निगेशन P निगेशन Q. आता पूर्ण व्हॅल्यू शोधून काढण्यासाठी ऑलरेडी आपल्याला P माहीत आहे, निगेशन P सिरीज निगेशन Q माहीत नाही, P सिरीज Q माहीत नाही. पहिले दोन्ही टर्म तयार करू आपण. निगेशन P सिरीज निगेशन Q, त्याच्यानंतर येईल या ठिकाणी P सिरीज Q, त्याच्यानंतर कोणचा येईल तुमचा P सिरीज Q. आता फायनल आन्सरमध्ये P निगेशन P सिरीज निगेशन Q P सिरीज Q याला स्विच जे जॉईन केलेले ते पॅरलल कंडिशनमधलं आहे. आता पहा Pची व्हॅल्यू 1 1 0 0, निगेशन P 0 0 1 1, Q काय असेल 1 0 1 0. निगेशन काय असते? अपोजिट करायचं तुम्हाला. 1चं काय असेल? 0, 0चं 1, 1चं 0, 0चं 1. आता आपल्याला जो कॉलम तयार करायचा त्यामध्ये कोणकोणते स्विच आहे? निगेशन P आणि निगेशन Q. बरोबर. आता यामध्ये कोणचं नेटवर्क आहे? सिरीज. सिरीजची कंडिशन काय आहे? दोघांच्या व्हॅल्यू 1 असेल तर 1, नाही तर 0. दोन्ही व्हॅल्यू 1 नाही 0 येईल, दोन्ही व्हॅल्यू 1 नाही 0 येईल, दोन्ही व्हॅल्यू 1 नाही 0 येईल, दोन्ही व्हॅल्यू 1 आहे या ठिकाणी 1 येईल.
हे झालं सिरीजची कंडिशन. आता पी सिरीज क्यू पहिला आणि तिसरा दोन्ही 1 असेल तर 1 नाही तर 0. दोन्ही 1 आहेत, दोन्ही 1 नाही आहे. या ठिकाणी दोन्ही 1 नाही आहेत, या ठिकाणी दोन्ही 1 नाही आहे. बरोबर पहिला 1 0 0 आला. आता काय करायचं आपल्याला, आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये आपण 2 टर्म इक्वेट करत होतो. आता आपल्याला ॲट ए टाईम 3 टर्म इक्वेट करायच्या. आपण त्याला राऊंड करून घेऊ. कोणकोणच्या टर्म पहा. पहिली टर्म पी असेल, दुसरी टर्म निगेशन पी सिरीज निगेशन क्यू, तिसरी टर्म पी सिरीज क्यू. आता 3 टर्म इक्वेट करताना नियम कसा आहे पहा. यामध्ये पॅरलल कंडिशन दिलेली आहे. पॅरललच्या 2 स्टेटमेंटमध्ये 2 स्विचमध्ये कंडिशन कशी असतात. दोन्ही 0 असेल तर 0 नाही तर 1. जर तुमची सिरीजमध्ये असेल तर सिरीजमध्ये दोन्ही 1 असेल तर 1 नाही तर 0. यामध्ये पॅरलल कंडिशन असल्यामुळे 3 टर्म इक्वेट करताना एक लक्षात ठेवा, ही पहिली, दुसरी आणि तिसरी टर्म ह्या तिन्हीच्या तिन्ही जर 0 आल्या पॅरललमध्ये तर 0 होईल, नाहीतर 1 येईल. सिरीजमध्ये तिन्ही 1 असतील तर 1 येईल, नाहीतर 0 येईल. आता पहा आपलं पॅरलल नेटवर्क असल्यामुळं पहिली, दुसरी, तिसरी डायग्राम यामध्ये एक 1 असल्यामुळे इथं 1 येईल. यामध्ये सुद्धा एक 1 आहे, इथं 1 येईल. यामध्ये पहा, यामध्ये पहिला ही टर्म आणि ही टर्म तिन्ही 0 असल्यामुळे हा 0 येईल. लास्टमध्ये पहा, हा पीची किंमत 0 आहे, हा 1 आहे, इथं सुद्धा 1 येईल. म्हणजे ह्याचं जे फायनल आन्सर तयार झालेलं आहे, या फायनल आन्सरमध्ये आपण 3 टर्म इक्वेट केलेले आहे. एक केलेली आहे पी निगेशन पी सिरीज निगेशन क्यू, पी सिरीज क्यू पॅरलल कंडिशनमध्ये जॉईन केलेले आहे. 3 टर्म असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपले तिन्ही 0 असतील तर 0 नाहीतर 1. आपण कंडिशन फॉलो केली. हा झाला इनपुट आउटपुट टेबल. त्यामुळे एकदा पहा उदाहरण. पहिले तुम्ही काय केलं, 7 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये स्विच तयार केले, त्याच्यानंतर सिम्बॉल तयार केल्यानंतर त्याच्यानंतर इनपुट आउटपुट टेबल तयार केला. अशाच प्रकारे तुम्ही 8, 9, 10, 11 तुम्हाला घरी सोडवायचे. एक 12 नंबरचा प्रॉब्लेम आपण तोंडी डिस्कस करू. हा प्रॉब्लेम जर आपल्याला एक्झाममध्ये सॉल्व करायचा असेल, त्यामध्ये कोणकोणते स्विच आलेले आहे पहा. S1, S2, S3 म्हणजे या इनपुट आउटपुट टेबलमध्ये आपल्या 8 व्हॅल्यू येणार आहेत. बरोबर. आता आपण काय करू, याचा पहिले सिम्बॉल तयार करून घ्यायचा पटपट. पहा 3 असल्यामुळं पी इज इक्वल टू काय असेल S1, क्यू काय असेल तुमचा S2, बरोबर आहे. आर काय असेल तुमचा S3, बरोबर आहे. कोण निगेशन आहे का पहा, याच्यात एकही निगेशन नाही, निगेशन लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर काय असेल पी क्यू आर हॅव देअर युज्युअल मिनिंग, हॅव देअर युज्युअल मिनिंग. हॅव देअर युज्युअल मिनिंग म्हणजे काय, एक तर ते ऑन असतील किंवा ऑफ असतील. आता आपल्याला काय करायचा, सिम्बॉल तयार करायचा. सिम्बॉल तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये 2 पार्ट दिलेले आहे तुम्हाला. एक पहिली डायग्राम आणि दुसरी डायग्राम. म्हणजे पहिली आणि दुसरी याला मधात जॉईन केलेले आहे, समोरासमोर. समोरासमोर म्हणजे सिरीज, एक वरती एक खाली म्हणजे कोण असेल तुमचं पॅरलल. तर या ठिकाणी पहिला जर तयार करायचा असेल आपल्याला सिम्बॉल, तर S1 आणि S2 एकमेकाला पॅरलल आहे अशा पद्धतीनं, बरोबर आहे. असं असेल तर सिरीज नेटवर्क आहे. तर पहिले अशी ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी येईल पी पॅरलल क्यू, काय येईल तुमचा पी पॅरलल क्यू. त्याच्यासमोर दुसरी डायग्राम एक्झॅक्ट दिलेली या पद्धतीनं दिलेली आहे. तिथं असेल तुमचं सिरीज, समोर असेल पी पॅरलल आर, काय असेल तुमचा पी पॅरलल आर. आता या ठिकाणी आपल्याला याचा सिम्बॉल तयार झाला. याचा सिम्बॉल तयार झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, या टेबलचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे या सिम्बॉलचा. ते कन्सिडर करण्यासाठी तुम्ही त्याला एक्स तयार करा. टेबल कसं तयार करसान पहा, इथं पी असेल, क्यू असेल, आर असेल. पहिला कॉलम पी पॅरलल क्यू, दुसरा पी पॅरलल आर. दोघायला कोण जॉईन केलेलं आहे तुमच्या सिरीजनं, मग इथं कोण असेल एक्स. आता किती व्हॅल्यू आलेले आहे पहा, तुम्हाला कंप्लीट करायचा हा प्रॉब्लेम. यामध्ये 3 स्विच आल्यामुळे पीच्या 8 व्हॅल्यू, क्यूच्या 8, आरच्या 8. पीमध्ये 4 1 4 0, क्यूमध्ये 2 1 2 0, आरमध्ये 1 0 1 0 अल्टरनेट. अशा प्रकारे तुम्ही पी पॅरलल क्यू, पी पॅरलल आर, नंतर हे दोन्ही स्विच जे असतील हे सिरीजनं जोडायचे आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला तयार करायचा असेल. याच्यानंतरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार, जो ट्रूथ टेबल दिलेला असेल किंवा इनपुट आउटपुट टेबल दिलेला असेल त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट लिहायचा असेल, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहे. मित्रांनो, या अगोदर आपण दिलेल्या स्विचिंग सर्किटमधला इनपुट आउटपुट टेबल तयार केला आणि सिम्बॉल तयार केला. आता आपण थोडा वेगळा प्रॉब्लेम घेणार आहे. काय पहा प्रॉब्लेममध्ये, पहिलं सुरुवातीला आपण पूर्ण हेडिंग रीड करणार आहे. काय दिलेलं आहे ना,
राईट द सिम्बॉलिकल फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिएट युअर रिझल्ट. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये एक नवीन तुम्हाला काम करायचं आहे. त्यामध्ये दिलेलं आहे इंटरप्रिएट युअर रिझल्ट. आता नेमका इंटरप्रिएट युअर रिझल्ट कसा काढायचा असेल त्याचा अभ्यास करायचा. तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म कसा तयार करायचा माहिती आहे, तुम्हाला त्या ठिकाणी इनपुट आउटपुट टेबल कसा तयार करायचं ते माहिती आहे. त्यामध्ये एक नवीन पॉईंट ॲड झालेला आहे, त्यामध्ये इंटरप्रिएट युअर रिझल्ट. इंटरप्रिएट युअर रिझल्टमध्ये काय करायचं, पूर्ण टेबल कन्स्ट्रक्ट करायचा. त्याचा जो शेवटचा कॉलम असेल त्या शेवटच्या कॉलममध्ये एक तर सर्व 1 असतील किंवा सर्व 0 असतील किंवा त्याची व्हॅल्यू PQR एवढी असेल, हे तुम्हाला चेक करायचं असेल. मग चला ह्या प्रॉब्लेममध्ये पाहू. आपण 3च प्रॉब्लेमचे डिस्कशन करणार आहे इंटरप्रिएट युअर रिझल्टमध्ये. ज्या ठिकाणी रिझल्ट येतील असेच प्रॉब्लेम आपण चेक करणार आहे. यामध्ये तुम्हाला ही पूर्ण सर्किट डायग्राम दिलेली आहे. नियम तोच, सर्किट डायग्रामवरून सुरुवातीला तुम्हाला काय करायचं असेल, त्या ठिकाणी तिथे स्विच तयार करायचे असते. लेट P(S1) Q(S2) negation P(S1) dash negation Q(S2) dash P negation P Q negation Q have their usual meaning. चला सिम्बॉल कसा बनवायचा पहा. आपल्याला हे पॅरललमध्ये दोघं, म्हणजे कसं येईल P पॅरलल निगेशन Q, बरोबर. आता या पूर्ण कन्सेप्टला हा पॅरलल असल्यामुळे इथं पॅरलली हे दोघं सिरीजमध्ये निगेशन P सिरीज Q. आता या ठिकाणी आपल्याला याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आहे आणि याचा आपल्याला रिझल्ट लिहायचा आहे. मग इनपुट आउटपुट टेबल तयार करण्यासाठी, रिझल्ट लिहिण्यासाठी आपण काय करणार पहा. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सपोज P पॅरलल निगेशन Q पॅरलल निगेशन P सिरीज Q इज इक्विव्हॅलंट टू X, याची किंमत आपण X एवढी तयार केली. आता आपण काय करू, याचं इनपुट आउटपुट टेबल करण्यासाठी या ठिकाणी टेबलचं कन्स्ट्रक्शन करू. पहिले कोण असेल P, नंतर निगेशन P, Q निगेशन Q, हे बेसिक टर्म झाल्या. आता पूर्ण टर्म तयार करण्यासाठी पहिले कोण लागेल तुम्हाला, P पॅरलल निगेशन Q, P पॅरलल निगेशन Q. नंतर कोणाची गरज पडेल, निगेशन P सिरीज Q, निगेशन P सिरीज Q. आणि या दोन्ही कन्सेप्टला कोण जॉईन केलेलं या ठिकाणी पॅरलल कंडिशनने, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे X. चला किती स्विच आलेले, 2. किती व्हॅल्यू येणार, 4. 4मध्ये Pच्या 2 1 2 0, Qची व्हॅल्यू काय येणार 1 0 1 0. निगेशन काय असेल, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. इथं 0 0 1 1, या ठिकाणी काय असेल 0 1 0 1. आता आपल्याला P पॅरलल निगेशन Q तयार करायचा. P पॅरलल निगेशन Q, पॅरललची कंडिशन दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1, दोन्ही 0 नाहीत 1 येईल, दोन्ही 0 नाहीत 1 येईल, दोन्ही 0 असल्यामुळे 0 येईल, दोन्ही 0 नसल्यामुळे 1 येईल. आता आपल्याला कोणची कंडिशन तयार करायची, निगेशन P सिरीज Q, निगेशन P सिरीज Q. ऑब्झर्व करा बोर्डवर, निगेशन P सिरीज Q. सिरीजमध्ये दोन्ही 1 असेल तर 1 नाही तर 0, दोन्ही 1 नाहीत 0 येईल, दोन्ही 1 नाहीत 0 येईल, दोन्ही 1 आहे 1 असेल, दोन्ही 1 नाही 0 येईल, बरोबर आहे. आता आपले जे फायनल स्विच आहे त्या फायनल स्विचमध्ये आपल्याला P पॅरलल निगेशन Q आणि निगेशन P सिरीज Q याला जॉईन केलेलं आहे पॅरलल नेटवर्कनं. कोणत्या नेटवर्कनं, पॅरलल, त्याला आपण X कन्सिडर केलेलं आहे. काय असते पॅरलल नेटवर्कची कंडिशन, दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1. पहा दोन्ही 0 आहे का, नाही, काही 1, दोन्ही 0 आहे का, नाही, दोन्ही 0 आहे का, नाही, दोन्ही 0 आहे का, नाही. आता तुम्ही Xच्या कॉलम ऑब्झर्व करा. जसं आपण त्या ट्रूथ टेबलमध्ये सर्व T सर्व F मिक्स आले तर टॉटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन कॉन्टेजन्सी म्हणत होतो, त्याच टाईपचं या कॉलममध्ये सर्वच्या सर्व 1 आले. 1चा संबंध कोणाशी, ऑन. ऑन म्हणजे काय असेल, सर्किट इज ऑलवेज ऑन. या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट लिहायचा, इन लास्ट कॉलम all values are 1, therefore the circuit is always on or closed. यापैकी तुम्ही कोणता एक वर्ड लिहिला तरी चालेल की या ठिकाणी दिलेलं सर्किट हे ऑलवेज ऑन असेल किंवा क्लोज असेल. समजा या ठिकाणी सर्व 0 असते, तुम्ही काय लिहिलं असतं, द सर्किट इज ऑलवेज ऑफ ऑर ओपन. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इंटरप्रिएट युअर रिझल्ट एवढं काम करायचं होतं. नवीन टॉपिक तोच होता, या ठिकाणी फक्त दिलेला टेबलवरून त्याचा रिझल्ट लिहायचा असतो. आपण C नंबरचा प्रॉब्लेम ऑब्झर्व करू.
त्याचा रिझल्ट तयार करू. का असेल पहा, यामध्ये मी 2 स्विचचा विचार केलेला आहे, यामध्ये मी 3 स्विचचा विचार तयार करणार. याच्या अगोदर आपण जो प्रॉब्लेम घेतला तोच प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला रिझल्ट लिहायचे आहे. या ठिकाणी पहा, लेट S1P ला काय कन्सिडर करणार, S1, Qला S2 आणि Rला S3. बरोबर. आता कोण निगेशन आहे का पहा, निगेशन Q असेल त्याला S2 डॅश म्हणा, निगेशन R असेल याला तुम्ही S3 डॅश म्हणा. आता PQR निगेशन Q निगेशन R हॅव देअर युजल मिनिंग, ते त्याचे ते युजल मिनिंग असतील, म्हणजे ऑन असेल किंवा ऑफ असेल. आता आपल्याला काय करायचं, दिलेल्या सर्किट डायग्रामचा सिम्बॉल तयार करायचा. पहा, डायग्राम एकदम इंटरेस्टिंग आहे असं वाटून राहिलं. 2 गाड्या एकमेकाला जोडलेल्या आहे. ती सिच्युएशन या ठिकाणी झालेली आहे. 2 गाड्या ज्या ठिकाणी एकमेकाला समोरासमोर जोडलेल्या असतात ती सिरीज नेटवर्कचं कॉम्बिनेशन करते. मग पहा, या ठिकाणी सुरुवातीला ह्या 3 1 2 3 एकाखाली एक आलेलं आहे, म्हणजे कोणाचं कंडिशन आहे तुमची, पॅरललची. म्हणजे सुरुवातीला काय येईल पहा, इथं सिम्बॉल तयार करताना P पॅरलल, इथं कोण असेल, निगेशन Q, इथं कोण असेल सांगा, पॅरलल निगेशन R. तुम्ही त्या ठिकाणी मनातल्या मनात सिम्बॉल डेव्हलप करायचा आहे, P पॅरलल निगेशन Q पॅरलल निगेशन R. आता बरोबर या सर्किट डायग्रामला ही सर्किट डायग्राम समोर असल्यामुळे या ठिकाणी सिरीज येणार. यामध्ये 2 कंडिशन आहे, P आणि QR हे एकमेकाला पॅरलल आहे. इथं असेल P पॅरलल Q सिरीज R. का असेल पहा, P पॅरलल Q सिरीज R. हा झाला आपला सिम्बॉलिकल फॉर्म. याला एक्झाममध्ये 1 मार्क असतो. आपल्या सिम्बॉल बरोबर आला असेल तर पुढं मार्क पडतील, मार्क पडणार नाही. पहा डबल एकदा, P पॅरलल निगेशन Q पॅरलल निगेशन R सिरीज P पॅरलल Q सिरीज R. आता याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करून रिझल्ट लिहायचा आहे. मग इनपुट आउटपुट टेबल तयार करून रिझल्ट लिहिण्यासाठी आपण याचा टेबल कन्स्ट्रक्ट तयार करू. टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सपोज दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू X. टेबल जरा मोठा असल्यामुळे केअरफुली ऑब्झर्व करा. इनपुट आउटपुट टेबल ॲज शोन बिलो. चला बरं टेबल तयार करू आपण. 3 स्विच आलेले, सुरुवातीला कोण कोण आलेलं आहे पहा, P Q निगेशन Q निगेशन R. बेसिक पॉईंट तयार करा, P त्याच्यानंतर Q निगेशन Q R निगेशन R. हे झाले तुमचे बेसिक पॉईंट. आता पहिली डायग्राम कशावर डिपेंड आहे तुमची पहा, P पॅरलल निगेशन Q पॅरलल निगेशन R. हा कॉलम तयार झाला. आता हा तयार करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी P दिलेला आहे, कोण लागेल, Q सिरीज R. पहिले Q सिरीज R तयार करा, नंतर कोण असेल, P पॅरलल Q सिरीज R. बरोबर. आता काय करायचं, दोन्ही डायग्राम जॉईन केलेल्या आहे सिरीजमुळं आपण त्याला X कन्सिडर करायचं. आता किमती आपण फिलअप करू. Pच्या 4 1 4 0, Qच्या 2 1 2 0 2 1 2 0. Rच्या व्हॅल्यू कशा असतील, 1 0 1 0 1 0 1 0. बरोबर. आता निगेशन काय असतील, अपोजिट. 1 असेल तर 0 0 असेल तर 1 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन आरमध्ये काय असेल सांगा, हां बोला, 0 1 0 1 0 1 0 1. आता आपल्याला ॲट ए टाईम 3 इक्वेट करायचे पॅरलल कंडिशनमध्ये. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये शिकवलेलं होतं, P पहिली टर्म, निगेशन Q दुसरी टर्म आणि निगेशन R तिसरी टर्म. 3 पॅरललमध्ये एक लक्षात ठेवा, तिन्हीच्या तिन्ही 0 असेल तर 0, नाही तर 1 असेल त्या ठिकाणी. इथं तिन्ही 0 नाहीत 1 येईल, तिन्ही 0 नाहीत 1 येईल. या ठिकाणी सुद्धा 1 येणार, इथंही 1 येणार. इथं केअरफुली ऑब्झर्व करा, पहिला 0 दुसरा 0 तिसरा 0, इथं तुमचा 0 येईल. इथं तुमचं काय असेल पहा, या ठिकाणी 1 येईल, या ठिकाणी सुद्धा तुमचा, या ठिकाणी पहिला 0 त्याच्यानंतर दुसरा 1 तिसरा 0, इथं 1 येईल आणि या ठिकाणी सुद्धा तुमचा काय असेल 1. म्हणजे या कॉलममध्ये फक्त एक 0 आला, बाकी सर्व 1 आले. आता आपल्याला पाहायचं आहे Q सिरीज R. सिरीजमधली कंडिशन दोन्ही 1 असेल तर 1 नाही तर 0. इथं काय असेल 1, इथं सांगा 0, इथं 0, इथं 0, इथं काय असेल 1. या ठिकाणी 0 0 0 0 रिप्रेझेंट करा, 0 0 0 0 0. आता आपल्याला काय करायचं, P पॅरलल Q सिरीज R फर्स्ट आणि लास्ट हा जॉईन करायचा आहे. मधात कंडिशन पॅरललची, दोन्ही 0 असतील तर 0 नाही तर 1. फक्त आपण 0 रिप्रेझेंट करू सुरुवातीला. इथं 1 असेल, इथं 1 असेल, इथं 1 असेल, इथं 1 असेल, इथं 1 असेल. या ठिकाणी काय येणार तुमचा 0.
या ठिकाणी काय येणार 0, या ठिकाणी काय येणार 0. रिमेनिंग टर्म असते तुमचे 1 1 1 1 1. आपल्याला फायनल आन्सर तयार करायचं आहे. फायनल आन्सरमध्ये आपल्याला काय करायचं, पी पॅरलल निगेशन क्यू पॅरलल निगेशन आर हा कॉलम आणि हा शॉर्टचा कॉलम याला जॉईन करायचं आपल्याला सिरीज नेटवर्कनं. हे बघ सिरीजनं समोरासमोर आलेले, तर सिरीज नेटवर्कमध्ये दोन्ही 1 असतील तर 1 नाही तर 0. हे बघ दोन्ही 1 आहेत, दोन्ही 1 आहेत, या ठिकाणी दोन्ही 1 आहेत, या ठिकाणी दोन्ही 1 आहे. इथं दोन्ही 1 आहे का नाही, दोन्ही 1 आहे का नाही, दोन्ही 1 आहे का नाही, दोन्ही 1 आहे का नाही. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 0, याची व्हॅल्यू किती आली 0. पहा बरं तुमचा जो लास्ट कॉलम आहे एक्स, त्यामध्ये असं ऑब्झर्वेशन झालं की आपल्याला 4 1 4 0 आले. मग रिझल्ट कसा बनवायचा, मागच्या प्रॉब्लेममध्ये पहा शेवटच्या कॉलममध्ये सर्व 1 आलते, जे तुम्ही लिहिलं सर्किट ऑलवेज ऑन दॅट इज क्लोज. सर्व 0 आले असते तर सर्किट इज ऑलवेज ऑफ दॅट इज ओपन. या ठिकाणी तसं नाही झालं, 4 1 4 0 आहे. आता काय करायचं पहा, सर्किट ऑन नाही ऑफ नाही. एक तर ऑब्झर्वेशन करा, ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं जाणवते तुमचा जो फायनल कॉलममधल्या व्हॅल्यू आणि तुमच्या स्टेटमेंट पीच्या व्हॅल्यू सेम आलेले आहेत. पहा पीमध्ये 1 1 1 1 0 0 0 0. लास्टमध्ये काय आलं पहा 1 1 1 1 0 0 0 0. माझं ऑब्झर्वेशनमध्ये असं जाणून राहिलं आपल्याला पी आणि तुमची जी दिलेली स्विच आहे याची व्हॅल्यू सेम आली. म्हणजे आपण काय लिहिणार या ठिकाणी, हिअर द व्हॅल्यू ऑफ पी the value of P is equivalent to P parallel negation Q parallel negation R series P parallel Q series R. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट लिहायचा आहे. मागचा रिझल्ट हा रिझल्ट वेगळा आला. या रिझल्टमध्ये काय झालं, तुमची दिलेली किंमत ही पी वेगळी आली. हिअर द व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वॅलंट टू गिवन सर्किट डायग्राम. म्हणजे साध्या भाषेत जर सांगितलं तर ही पूर्ण सर्किट डायग्रामपासून जो आपल्याला आउटपुट भेटेल तोच आउटपुट आपल्याला पीपासून भेटतो. म्हणून याचं नाव असतं तुमचं ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट. म्हणजे आपल्याला याच्यापासून जर एखादा बोर्ड तयार करायला गेले तर याला लागणारं मटेरियल किती लागते पहा, स्विच नंबर ऑफ लागतात, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन नंबर ऑफ लागते. याच्याऐवजी फक्त तुम्ही पी जर जॉईन केला तर याचा आणि याचा रिझल्ट सेम येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी पी आणि या पूर्ण स्विचिंग सर्किटची किंमत ही तुमची कशी आली इक्वल. हा झाला तुमचा दुसरा नंबरचा रिझल्ट. एक आपण तोंडी डिस्कस करू आणि तुम्ही घरी करायचा काय रिझल्ट येतो तो घरी पहा. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. या ठिकाणी पहा ही एक सर्किट आणि ही सर्किट जॉईन झालेले आहे. हा पी आला तुमचा S1, क्यू आलेला आहे तुमचा S2, निगेशन पी S1चा डॅश, निगेशन क्यू S2चा डॅश. आता काय असन पी क्यू निगेशन क्यू हॅव देअर युजल मिनिंग. याचं सिम्बॉल काय असेल पहा, पी पॅरलल क्यू सिरीज निगेशन पी सिरीज निगेशन क्यू. तुम्हाला काय करायचं पहा, या दिलेल्या सर्किट डायग्रामचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा आणि रिझल्ट लिहायचा. ती एक पद्धत आहे. दुसरी कशी पद्धत आहे, तुम्हाला जर प्रॉपर्टी माहीत असेल तर निगेशन बाहेर काढा, तिथे इन पी पॅरलल क्यू आणि हिच्याहून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट याचं येणारं जे आन्सर आहे ते सांगू शकतात. तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे, याच्या शेवटच्या कॉलममध्ये काय आहे ते चेक करा. इथं सर्व 1 आले होते, इथं मिक्स आलं, इथं 100% सर्व 0 येतील. हे पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही घरी आपल्या नोटबुकमध्ये लिहून बघा.